नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। आज दिनांक 8 ऑक्टोबर 2024 मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष इंजिनियर समीर शेख सर्व पदाधिकारी व सदस्य आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदाधिकारी यांनी खालील मागणीसाठी आंदोलन केले। यावेळी अध्यक्ष बोलत होते की शासनाने प्रलंबित बिलाला तातडीने निधी उपलब्ध करून देणे, पुरेशा निधीची तरतूद, अंदाजपत्रकाच्या किमान 80% निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन मंजुरी देऊ नये किंवा निविदा प्रक्रिया राबवू नये, तसेच कंत्राटदारांना विकासाची कामे करताना स्थानिक लोकांकडून होणारा त्रास लक्षात घेऊन संरक्षण कायदा पारित करावा असे ते म्हणाले। यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर समीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष हर्षद बोर्डे, सचिव मिलिंद बोगाने, खजिनदार अक्षय कराड, फयाज शेख, अनिकेत ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, सौरभ अकोलकर, अविनाश ओहळे, रणजित फलके, नारायण धाडगे, सागर रोकडे, अमोल काकडे, विशाल आव्हाड, प्रणव मुनोत, अभिजित बुधवंत व जिल्ह्यातील इतर कंत्राटदार यावेळी उपस्थित होते। मी समीर अमीन शेख, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ अहमदनगर। आम्ही मागच्या महिन्यामध्ये शासनास 5 मागण्या ठेवल्या होत्या, त्या अद्यापही शासनाने मंजूर केलेल्या नाही। त्या अनुषंगाने आम्ही आज 8 तारखेला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहोत। एक दिवस लाक्षणिक आंदोलन बसलेलो आहोत। त्यामध्ये आमच्या 5 मागण्या ह्या आहेत का जे कामाचे देयके बाकी आहेत त्यांची देयके तातडीने शासनाने अदा करावी। 2 नंबरची आमची मागणी आहे, कोणत्याही कामाला 80% निधीची पूर्तता झाल्याशिवाय मंजूर करण्यात येऊ नये अथवा निविदा करण्यात येऊ नये। तिसरी मागणी आहे आमची 33-34% मध्ये कोणतेही डिपार्टमेंट काम वाटप करीत नाही, त्याबद्दलही शासनाने काहीतरी उपाययोजना करून शासन निर्णय काढावे। चौथी मागणी आहे आमची आयपास प्रणाली, ही जी शासनाने केली आयपास मुळे त्याच्यामध्ये एस्टिमेट अपलोड करणे किंवा MB अपलोड करणे, यामध्ये ठेकेदारांना काम करूनही बरेचसे दिवस देयके भेटत नाही व अधिकारी याचा गैरफायदा उचलून आर्थिक फायद्यासाठी ठेकेदारांना गुंतागुंती करतात। त्यावरही शासनाने काहीतरी उपाययोजना करावी। कंत्राटदार हक्क न्याय कायदा म्हणून असं काहीतरी उपाययोजना करावी। त्यानंतर एखादं काम करताना ठेकेदारांना पदाधिकारी म्हणा किंवा गावातील काही राजकीय हस्तक्षेप पुढारी यांच्या त्रास होत असल्यामुळे कंत्राटदार संरक्षण कायदा याबाबतही शासनाने विचार करावा, ही मागणी आमची भरपूर दिवसापासून शासनाकडे प्रलंबित आहेत। क्लबिंगचा एक विषय आहे की क्लबिंग शासन स्तरावर काय केलं जाते, छोटे छोटे निविदा एकत्र करून त्याचं एकच मोठं टेंडर काढलं जातं। अशा वेळेस काय होतं, जे नवीन सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा नवीन जे ठेकेदार आहेत त्यांना त्या मोठ्या कामाला स्पर्धा त्या ठिकाणी करता येत नाही। तर आमची मागणी शासनाकडे अशी आहे की छोटे छोटे निविदा काढून तुम्ही रोजगार वाढवायच्या हिशोबाने क्लबिंग न करता छोटे छोटे टेंडर काढावे। मी अनिकेत अर्जुन ढाकणे, ठेकेदार। गावामध्ये प्रत्येक ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक किंवा पुढारी काम करणं अडथळा आणतात। अडथळे आणल्यामुळे काम बंद राहतं आणि जे ठेकेदाराचं बिल रक्कम अर्ध धानगडी केल्यामुळे का बिल रखडले जाते। ठेकेदाराला पुढे जे जाण्याचा मार्ग असतो तो खंडित झाल्यामुळे ठेकेदाराला पुढे जाता येत नाही आणि प्रत्येक गोष्टीला साहेबपाशी एखादं बिल किंवा द्यायचं म्हणलं अर्ध केलं असला ते बिल टायमावर भेटत नाही, कारण त्या ठेकेदाराला पण काहीतरी संरक्षण म्हणून कायदा लागू केला पाहिजे। जल जीवन योजना ही मोठ्या स्तरावर राबवली जात आहे, म्हणजे अखंड भारतातही सांगता येईल, पण कुठलेही बिल वेळेवर येत नाही। 10%चा जे विषय होता त्यांनी लोकवर्गणी असं कुठं म्हणजे सांगितलेलं नव्हतं वर्क ऑर्डर मध्ये, तेही पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या बोकांडी टाकून दिलेले आहे। सरकारने त्यांची लाडकी बहीण ही योजना राबवण्याकरिता आमचे कुठलेही बिल न द्यायचं असं ठरवलेलं आहे। कदाचित तेच कारण असावं की त्यांनी म्हणजे पास करता येईल या कारणामुळे ठेकेदार फक्त कर्ज घेत आहे आणि त्यात कुठल्याही प्रकारची निधी ही वितरित होत नाही। याच्यावर विचार करून शासनाने तेवढे बिल प्रलंबित करावेत।